मुंबईतील जुनी डबल डेकर बस आता स्मारक बस म्हणून पाहायला मिळणार आहेत। मी सध्या सायनच्या अनेक बस डेपो परिसरामध्ये आणि आपण जर बघितलं मुंबईतील जुनी डबल डेकर बस आता स्मारक बस म्हणून पाहायला मिळणार आहेत। सप्टेंबर 2023 मधून सेवेतून ही बाहेर पडलेली बस ही शेवटची होती आणि आता त्यानंतर 7 ऑगस्टला बस दिनाच्या निमित्ताने ही आता स्मारक बस सर्वांसाठी खुली होणार आहेत। बेटच्या बिगर वाहतुकीतील जी डबल डेकर बसमधून प्रवाशांना देखील त्याचा आनंद मिळणार आहे। मात्र ही बस जर आपण बघितलं सप्टेंबर 2023 मध्ये सेवेतून निरोप देण्यात आला होता आणि त्यानंतर निवृत्त झालेल्या शेवटची डबल डेकर अनेक या बस डेपोतून संग्रहालयात उभी करण्यात आली होती। याच ठिकाणी ती बस उभी आहे। मात्र या बसच्या आठवणींना मुंबईकरांना उजाळा देत यावा आणि बसचा इतिहास पाहता यावा यासाठी आता बेस्टने उपक्रम राबवला आहे आणि ह्या बसमध्ये बदल करत ती बस आता स्मारक बस म्हणून आता तयार होणार आहे आणि ती बस आता जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी आता सेवेत रुजू होणार आहेत। मात्र ह्या बसचं आता 7 ऑगस्टला म्हणजे बेस्टच्या दिनानिमित्त त्या स्मारक बसचं ह्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर ही जी स्मारक बस आहे ती आता प्रवासासाठी आणि सर्वांसाठी खुली होणार आहे। कॅमेरा आदिलसह मयूरज जाधव, TV9 मराठी, सायन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।